इयत्ता पाचवीचा चौथा धडा आहे. ही पिसे कोणाची. मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई, ही पिसे तुझी आहेत का. कोंबडीने पिसाकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत, असं म्हणून कोंबडी खोराड्यात जाऊन बसली. कोणाची आहेत बरं ही पिसं, असं म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचं एक कबूतर दिसलं. त्याला पाहून मीनूला वाटले याची तर नाहीत ही पिसं. तिनं कबुतराला विचारलं, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का. कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. कोणाची आहेत बरं ही पिसं. या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. त्याची आईटदार चाल आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिनं आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कुणाची आहेत हे तुला माहीत आहे का. मोराने पिसाचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल. मोराने बदकाचा पत्ता सांगितला. तिचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने त्याच्या समोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, मीनू, तू ही पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसं आपल्या वहीत ठेवली.